घोड्यांशी गुजगोष्टी करणारा अवलिया. माणसांच्या जगात भाषा हे संवादाचे साधन असते. भाषेद्वारे आपण आपले विचार, भावना समोरच्यापर्यंत पोहोचवतो. पण प्राण्यांशी संवाद साधायचा तर काय करायचे? त्यांना आपले म्हणणे कसे सांगायचे? तर त्यासाठी हे एक विशिष्ट भाषा असते. अशी भाषा वापरून घोड्यांना सूचना देणारा एक अवलिया म्हणजे मॉन्टी रॉबर्ट्स. अगदी घोड्यांचे मन जाणणारा मनकवडा. केवळ आपल्या शारीरिक हालचालीद्वारे हातवारे करून तोंडाने काही विशिष्ट आवाज काढत मॉन्टी घोड्यांना सूचना द्यायचा आणि घोडेही लगेच चालणे, दिशा बदलणे, पळणे, थांबणे यासारख्या कृती करत. तो घोड्यांना कधी हात लावायचा नाही की काठीही उगारायचा नाही. घोड्यांच्या मनोविश्वात त्याने स्वतःला झोकून दिले होते. त्याच्या प्रशिक्षणातून घोडीही त्याला तसाच प्रतिसाद देत. तर मॉन्टीचा हा प्रवास समजून घेऊया आजच्या या मधुगटमधून. मॉन्टी शाळेत असतानाची गोष्ट. त्याच्या शिक्षकांनी त्याला आणि त्याच्या वर्गातील सर्वांना भावी स्वप्नाबद्दल निबंध लिहायला सांगितल्या. मॉन्टीने 7 पानांचा लांब लचक निबंध लिहिला. मी 200 एकरांच्या घोड्यांच्या पागेचा मालक बनेन आणि तेथेच मी माझे 4000 स्क्वेअर फुटाचे घर बांधून राहीन. माझे घर असे असेल. 200 एकरामध्ये घोड्यांसाठी असणाऱ्या साऱ्या सोयी सुविधांचा सविस्तर तपशील त्यांनी लिहिला. आपल्या डोळ्यांमधील स्वप्न हुबेहूब कागदावर उतरवले. शिक्षकांनी सर्वांचे निबंध वाचून ग्रेड दिल्या. मॉन्टीच्या निबंधावर त्यांनी सर्वात खालची ग्रेड दिली, F म्हणजे फेल. एवढे करून त्यांचे समाधान झाले नाही. मॉन्टीला खडसावत त्यांनी सल्ला दिला, अरे तुझ्या ऐपतीप्रमाणे स्वप्न बघ. तुझी परिस्थिती पाहता हे स्वप्न अवास्तव आहे. दुसरा निबंध लिही. लहानगा मॉन्टी मनातून हिरमुसला. घोड्यांना प्रशिक्षण देणाऱ्या आपल्या वडिलांना त्यांनी ही गोष्ट सांगितली. बापाला आपल्या मुलाच्या भावना समजल्या. ते ठामपणे मुलाच्या पाठीशी उभे राहिले आणि मॉन्टीने तोच निबंध कायम ठेवला. त्याला शैक्षणिक अपयशाला सामोरे जावे लागले, पण त्याचे हे स्वप्न आतून प्रेरित झाले होते. त्याने आपला आतला आवाज ऐकला. शिक्षण संपले, पण त्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. त्यासाठी त्याने जीवापाड मेहनत घेतली आणि अखेर तो 200 एकराचा मालक बनला. उत्तम घोड्यांना अहिंसक मार्गाने शिक्षण देणारा प्रख्यात अश्वशिक्षक बनला. 4000 स्क्वेअर फुटाच्या घराचे हे बांधकाम त्याने निबंधात लिहिल्याप्रमाणे पूर्ण केले. आणखीन एक गोष्ट मॉन्टीने केली. F शेरा मिळालेला त्याचा निबंध फ्रेम करून हॉलच्या दर्शनी भागात लावला आणि आपल्या शिक्षकांनाच एक नवा धडा दिला. तुमची स्वप्ने ही केवळ तुमची असतात. ती पूर्ण करायची तर आपला आतला आवाज ऐकायचा आणि त्यासाठीच्या प्रयत्नामध्ये आपला जीव ओतून द्यायचा. माणसांना समजणे अवघड, पण घोड्यांना समजून त्यांना ऐकायला लावणारा मॉन्टी रॉबर्ट्स जगामध्ये एखादाच. जगामध्ये अशक्य असे काही नाही. इम्पॉसिबल नव्हे तर आय एम पॉसिबल असे शिकवण देणारा.